मांगा म्हारा घरी गाणं दिलं, गाणं बजावन हलक म्हणून माथ्यावर आमुच्या हो मारिल. उपेक्षेचं लेणं उजळी घेऊन आम्ही कलेला हो रूप दिलं. अरे कसली शारदा कलेची देवता, बाळ कलेच आम्ही पोशिल. आम्हीच पोशिंदे आमचं ठाम म्हणणं आहे. आम्हीच पोशिंदे कला संस्कृतीचे जपला वारसा छातीन हा. कलेत निर्मिलायसा वेदा वेद, भेदभाव केला जातीन हा. माझा आवाज येत आहे? मध्ये लाईव्ह थांबलो होतो. मध्ये जरा लाईव्ह थांबलो होतं, काही थोडं नेटचा कनेक्शनचा प्रॉब्लेम होता. परंतु साहित्याच्या संदर्भातली भूमिका आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. आमचं म्हणणं आहे की जे साहित्य आहे हे अभिजन वर्गाने निर्माण केलेलं साहित्य खऱ्या अर्थानं रुचलं आणि पचलं नाही या देशातल्या जनतेला. मला कमेंट मध्ये फक्त कळवायचं आहे. हा, आवाज येतोय ना व्यवस्थित? ओके, कमेंट मध्ये बघा. या देशामध्ये बनारसचं घराणं आहे, जयपूरचं घराणं आहे. बनारस, जयपूर बडे मोठे मोठे घराणे आहेत या देशामध्ये. पण आमचा जो घराणा आहे, आमचा दलिताचा घराणा आहे, आदिवासीचा घराणा आहे, कामगाराचा घराणा आहे, श्रमिकाचा घराणा आहे. आणि आम्ही या घराण्याची गाणी गातो. त्याच्यामुळं आमची गाणी या देशातल्या नांगराच्या, शेतकऱ्याच्या नांगराच्या फळाशी नातं सांगतात, जीवाशिवाच्या बैलाची नातं सांगतात. आणि त्यामुळं कष्टाच्या संदर्भामध्ये आम्ही भूमिका घेतो, त्याच्या शोषणासंदर्भात आम्ही भूमिका घेतो. आणि मला वाटतं की या देशातल्या तरुणाच्या ओठावरचं गाणं जे असेल ते या देशातलं भविष्य असेल, असं एक विचारवंत सांगून गेला. आज आपल्या ओठावर कुठली गाणी आहेत? गारा कवा काट, खायगा कोंबडी पळाली, टंगडी धरून नाचायला लागली, बोल भाई हलकी बजाव की हम तुझसे मिलने आ जाओ की. कसं काय व्हायचं? अडचण आहे. या देशातल्या श्रमाचं गाणं तुमच्या आमच्या ओठावर असलं पाहिजे. आणि यासाठी ही प्रबोधनाची परंपरा अण्णाभाऊ साठ्यांपासून, वामनदादा कर्डकांपासून, विलास डोंगरे, शंतनू कांबळेपर्यंत आपण पाहत आहोत. आणि ही परंपरा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. या अनुषंगानं आम्ही एक सांगतोय की या देशातल्या ब्राह्मणी वर्चस्ववादी व्यवस्थेनं नेहमी सांगितलं की बाबा रे, तुम्ही तुमची संस्कृती, तुमचं राहणीमान, तुमची भाषा शैली सगळ्याच्या सगळं काय आहे? सगळंच्या सगळं खालच्या दर्जाचं आहे. म्हणलं आता कसं काय, असं काय खालच्या दर्जाचं बिर्जाचं म्हणायला लागल्यावर मग आम्ही म्हटलं की ज्या मुक्ता साळवेंनी महात्मा फुलांच्या काळामध्ये सावित्रीमाईंच्या हाताखाली शिक्षण घेतलं आणि या देशातल्या वर्ण व्यवस्थेच्या संदर्भात, जाती व्यवस्थेच्या संदर्भात निबंध लिहिले, त्या मुक्ता साळवेच्या बाबतीमध्ये तुम्ही असंच म्हणाल? अरे अतिशय लहान वर्षाची ती पोरगी आहे, परंतु विचार एवढे आगाध आहेत. त्यामुळं संस्कृती, परंपरा, याच्या भाषा आणि याच्या टीका हाकनात यांनी बंद करायला पाहिजे. कारण मानवतेवर आधारलेली संस्कृती आमची आहे. नुकत्याच काही 4 ओळी मुक्ता साळवेंच्या संदर्भात लिहिलेल्या आहेत, त्या तुम्हाला ऐकून दाखवतो.
गोसाऊच्या साडची ज्ञान मेल सुधरी लहुजीच्या तळहाती मुक्त कळी फुलली प्याली वाघिणीचं दूध लाली आली डोळ्यामंदी भटावा मनाच्या मोर वाघीण गुरगुरली ग भटावा मनाच्या मोर वाघीण गुरगुरली ग पेटली ठिणगी आणि जरबती कुणात तिचे भेदक सवाल धुमस त्या मनात पेटली ठिणगी आणि जरबती कुणात तिचे भेदक सवाल धुमस त्या मनात मुळे मुक्त करा ज्ञानाच्या चावड्या कै धर्म कर्म रीतींच्या चिंधड्या मुळे चावड्या करी धर्म कर्म रीतींच्या चिंधड्या सत्य शोधाव खंड गाव सत्य शोधाव अखंड गाव त्या गावा भेदभाव बंध तोडून या माई मुक्ता परिभाव बंद तोडून या माई मुक्ता परिभाव सत्य शोधाव सत्य शोधाव अखंड गाव त्या गावा भेदभाव हे मुक्ताला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या ज्योतिबा फुल्यांना सावित्रीबाई फुल्यांना अतिशय कष्ट सोसावे लागलेले आहे. त्यामुळं एक लक्षात ठेवलं पाहिजे की मुक्त होणं म्हणजे या साखळदंडांना मोडणं जेव्हा जेव्हा गरजेचं ठरतं तेव्हा तुम्हाला संघर्षाची तयारी करायला पाहिजे. आज या देशामधली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपण पाहत आहोत. परिस्थिती इतकी वाईट आहे की जाती व्यवस्थेचा जो राक्षस आहे हा भोकाळताना आपल्याला दिसत आहे. आणि त्यामुळं आम्हाला म्हणा वाटतं की या जाती व्यवस्थेला ज्यांनी मूठमाती देण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला आपण यांचा वारसा नव्यानं जपला पाहिजे. आणि आपण हा विचार करायला पाहिजे की बाबा या वारशाच्या अनुषंगाने आपल्याला कसं एकरूप होता येईल.
देशामध्ये जसं महात्मा फुल्यांचं एक कार्य आहे की ज्यांनी या जाती व्यवस्थेला मुठमाती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथालच्या धर्मव्यवस्थेच्या विरोधात त्यांनी बंड थोपटलेले आहे. बुद्धापासून तुकारामापासून चारवाकापासून ही परंपरा सांगता येईल. परंतु बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत जेव्हा ही परंपरा येते तेव्हा बाबासाहेब मैलाचा दगड ठरतात आणि हा दगड सकारात्मक अर्थानं जर पाहिलं तर या देशातल्या मनुवाद्याच्या टाळक्यात बसलेला आहे. आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर म्हणजे नेमकं काय आहे? बाबासाहेब आंबेडकरांकडे आम्ही कसं बघतो तर आम्हाला वाटतं की बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या मनुस्मृतीचं नरड फोडणारा, त्या मनुस्मृतीचं नरड फोडणारा एक ठाण्या वाघ आहे. आणि त्यामुळं त्या बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित जी जाती व्यवस्थांचं जे स्वप्न आहे ते उराशी बाळगून त्यांना अभिवादन करूया. जाती व्यवस्थेचं नरड फोडलं. परंतु आज जाती व्यवस्था नावाची जी गोष्ट आहे ही एवढी खोलपर्यंत रुजलेली आहे की जाती जातीमध्ये एक वैमनस्य निर्माण झालेला आहे. मला थोडं मांगा महाराजांच्या वादांबद्दल बोलायचं आहे. या देशातल्या सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक हा वाद लावला. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या चळवळीनंतर महार समाजानं पोतराजकी सोडली. एक बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना हात दिला. मातंग समाजाचे बरेचसे लोक याच्यामध्ये सामील झाले.
बाबासाहेबांसाठी मातंग आणि महार हा वाद कधीच नव्हता. पोटच्या लेकराप्रमाणे बाबासाहेबांनी या दोन्ही जात समुदायांना जपलाय. परंतु सत्ताधाऱ्यांनी मात्र याच्यात दुफळी पाडली. महागाला महाराच्या विरोधात, महाराला मंगांच्या विरोधात उभं केलं. तुमचा बाबासाहेब ग्रेट आणि यांचा अण्णाभाऊ ग्रेट नाही. तुमचा अण्णाभाऊ लहुजी ग्रेट, त्यांचा बाबासाहेब ग्रेट नाही. अशा लेवलवर नेऊन वाद उभे केले. पण ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी दलित साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांना द्या अशी सूचना केली. आणि ज्या अण्णाभाऊ साठ्यांनी आपल्या फकीरा नावाच्या कादंबरीचं अर्पण बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण पत्रिका वाहिलेली आहे, ज्यांनी लिहिलंय की जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. या महामानवांमध्ये वैचारिक नातं आहे. परंतु काही ठराविक अवलादींनी हे नातं तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की आता हे आपापसातले वाद या सत्ताधाऱ्यांनी जे लावलेले आहेत ते जर आपण थांबवले तर या सत्ताधाऱ्यांचं काही खरं राहणार नाही. त्यांच्या बुडाखालची पायाखालची माती सरकेल. एवढी मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये आज या दोन जात वर्गाची आहे. त्यामुळं जाताना फक्त एवढंच म्हणेल की आपल्याला या चळवळीमध्ये मातंग समाजाला मी खास करून सांगेन की बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे, बाबासाहेबांनी जो विचार दिलेला आहे जातीयांताचा विचार, याच्याकडे आपण गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. कुठपर्यंत आपण आपल्यातले आता काही लोक आहेत आमचा एकटा आंदोलन झालं नाही, एकटा आंदोलन, काँग्रेसवाले काही श्रेणीची तळवे चाटणारे आहेत. या सगळ्या लोकांनी समाजाला इकलं. यांचे कार्यक्रम काय, कृती कार्यक्रम काय? आबाबाईला बकरं कापा, त्या काळूबाईला तिथून मांडर देवीला जाऊन बकरं कापा, कोंबड्या कापा. अरे माणसासारखी माणसं या देशामध्ये कापली जात असताना, मातंग समाजावर दिवसा ढवळे अन्याय अत्याचार होत असताना, लहान लहान मुलांना अतिशय विकृत पद्धतीने नग्न करून चटके दिले जात असताना, मातंग महिलांची नग्न धिंड काढली जात असताना, आम्ही नेमक्या कुणाच्या बाजूने, कुणाच्या छावणीमध्ये जाणार? भिडे आणि एक बोटेच्या छावणीमध्ये जाणार का बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या छावणीमध्ये येणार? हा मूलभूत प्रश्न आता आपल्या समोर आहे. त्यामुळे आम्ही भूमिका घेतलेली आहे. आम्हाला वाटतंय की मातंग समाजानं जे आपल्या शरीरामधलं जे सळसळतं रक्त आहे, जे लहुजीचं रक्त आहे, जे फकीराचं रक्त आहे, हे रक्त आता आपल्याला पुन्हा एकदा दाखवावं लागणार आहे. आपण पाहिलं की भीमा कोरेगावमध्ये नेमकं काय झालं. भीमा कोरेगावमध्ये हमले करण्यात आले. हे हमले कोणी केले? तर भिडे एक गोटेची एक संघटना आहे. या संघटनेनं भीमा कोरेगावमध्ये हमले केलेले आहेत. भीमा कोरेगावचं जर प्रतीक आपण पाहिलं तर याच्यामध्ये मराठा आहे, मांग आहे, माळी आहे, राजपूत आहे, इंग्रज आहे, मुस्लिम आहे, हे सगळे मिळून भीमा कोरेगावचं युद्ध लढतात आणि पेशवाईला हरवतात. आमचं म्हणणं आहे की आता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या नव्या पेशवाईला, या आधुनिक पेशवाईला हरवलं पाहिजे. ज्या पेशवाईने तुमच्या खाण्यावर बंधनं घातलेली आहेत, तुमच्या राहण्यावर बंधनं घातलेली आहेत, तुमच्या बोलण्यावर, तुमच्या वागण्यावर, तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं घातलेली आहेत. त्यामुळं मी हे म्हणेन की आता जाती व्यवस्थेची जी उच्चाटनाची जी बाबासाहेब आंबेडकरांची जी विचारांची चळवळ आहे, या चळवळीचा एक भाग आपण बनलं पाहिजे. आपण आपापसातले वादविवाद सोडले पाहिजे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण वाचलं पाहिजे, शिक्षित झालं पाहिजे, मोठमोठ्या हुद्द्यांवर गेलं पाहिजे आणि या संघर्षाच्या चळवळीमध्ये आपला एक हस्तक्षेप नोंदवत राहिलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा संघटना आहेत की ज्या मातंगांच्यासाठी काम करतायत. तर आज सगळ्या संघटनांना आव्हान आहे आणि मातंग समाजाला आव्हान आहे की या संघटनांनी जेव्हा जेव्हा कॉल दिला जाईल तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत यायचं आहे. गणपत भिसे आहेत, कॉम्रेड गणपत भिसे, अजिंक्य चांदणी सारखी लोक आहेत, अनेक संघटना आहेत मातंग समाजासाठी काम करणाऱ्या. तर मातंग समाजाने यांच्या हातामध्ये हात द्यायचा आहे. पुरोगामी विचार मंचासारखे मंच आहेत की जे मातंग समाजासाठी काम करतायत.
व्यापक दृष्टिकोन घेऊन, आंबेडकरी दृष्टिकोन घेऊन काम करताय, तर त्यांच्या हातात हात द्यायचा आणि जाती व्यवस्थेला आपल्याला मूठमाती द्यायची आहे. त्या अनुषंगानं काही शेवटी आपण एक 2-3 गाणी घेऊ आणि कार्यक्रम स्वाभिमानी झालेल्या मातंग समाजाच्या तरुणांवर, महिलांवर आज रोजपणे अत्याचार सुरू झालेले आहेत. म्हणून म्हणतो काजळला समतेचा ध्वज हा निळा, रामायचा दोष हा दाबला, कुठर गेला भीमराव रक्तातला, अरे बंधू तुझ्या रक्तातला, इतिहासाचं पान हे सांगे
शिवीच्या भीतीनं कुणी पानवट्यावर मारला त्यांनी फुलवलं प्रेमाला जातीच्या भीती मोडून सैराट पहिला सेर जातीच्या भीती तोडून प्रेम केलं तर दिवसा ढोळ्यात कापून टाकलेली आहेत माणसं त्यांनी फुलवलं प्रेमाला जातीच्या भीती मोडून हात पाय हे तोडले दिल भासावरती टांगून भासावरती टांगून न्याय कसा न्याय जातीचा प्रेम विरोधी फेका जात समतेनं बोलवा प्रेमा अरे प्रेमासाठी संघर्ष करण्याचा अरे प्रेमासाठी संघर्ष करण्याचा उतर गेला फकीरा तुरटातला अरे बंधू तुझ्या लहूची तुरटातला उतर गेला भीमराव रक्तातला उतर गेला शिवराय रक्तातला अन्याय अत्याचार अत्याचार अन्यायाची गिनती किती सांगावी न्याय देवतेच्या दारात मही किती सांगावी माय बहिणींच्या गुरुची लक्तरे टांगली शिला घर साळली वस्त्या साळल्या पेटवले होशितीला डोळे पोळले काळा कापला जय लहूची म्हणणारा डोळे पोळले काळा कापला जय भीम म्हणणारा स्वाभिमानाचं जगत तरीनं जातीला नाकारणारा जातीला नाकारणारा रमाबाई हत्याकांडाचा न्याय करणारा खरड्यामधल्या अत्याचाराचा न्याय करणारा कैरलांचा पक्षपाती तो न्याय कसा विसरावा न्याय कसा विसरावा वरबंधू न्याय मिळणार नाही तुला हे ढंढन जाती झोपडी सांगे तुला आई जुन कोर विस्तव काळजातला अरे तू द्याले भीमराव रक्तातला अरे बंधू तुझ्या फकीरा तुरटातला अरे तू द्याले शिवराय रक्तातला अरे बंधू तुझ्या लहूची तुरटातला मला वाटतंय आता बापसाचे आवाज मिटवले पाहिजे शिवाभिमाच्या ज्योती साऊच्या लहूवनाच्या वाटेवर चालत चालत समतेच्या राज्याकडे आता मार्गक्रमण केलं पाहिजे परंतु हे लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा जेव्हा आम्ही संघर्षाची भाषा करू तेव्हा तेव्हा आमची मनगट छाटली जातील बांधली जातील दलित समाजाच्या उद्धाराची भाषा त्यांच्या मुक्तीची भाषा मानव मुक्तीची भाषा करणाऱ्या कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबलं गेलेलं आहे फॅसिझम बोकाळलेला आहे सुधीर ढवळे गडलिंग अरुण परेरा आणि नुकतंच आनंद तेलतुंबडेला उचलून तुरुंगात टाकलेला आहे कोण आहे ती माणसं ती माणसं आहेत या देशातल्या संविधानाच्या लोकशाहीच्या बाजूने बोलणारी भांडणारी माणसं परंतु आम्ही याचा विचार करतो आम्ही या पावसात वाद घालतो आम्ही भांडत बसतो आम्ही हुनी हुनी काढतो आणि शत्रू मात्र आपापसात हात घालत हात मिळवत आमच्यावर हल्ले करतो आमच्या पाठीवर हल्ले केले गेले आहेत आता आम्ही जागे होणार की नाही हा मूलभूत प्रश्न आहे त्यामुळे मला वाटत आहे आपापसातले वाद विसरून संविधानाच्या सुरक्षेसाठी लोकशाहीच्या सुरक्षेसाठी वंचितांच्या बहुजनांच्या सुरक्षेसाठी लढलं पाहिजे काय मानव मुक्तीच्या दिशेने
शिवसेन बंधू पाऊल टाकण्यास सज्ज व्हा. पक्ष नेते हे ठेवा बाजूला, तुम्ही यात संघटित व्हा, तुम्ही यात संघटित व्हा. एकीचा पोलीस शत्रूचा वरी सर्व आपली जर एकी असेल तर तुला माईकाला आपल्याकडे डोळ्यावर करून पाहू शकणार नाही. एकी केली पाहिजे. एकीचा पोलीस शत्रूच्या वरी सर्व शिबिरधारी, संघर्षाविन पर्याय नाही, चला करू तयारी, चला करू तयारी. निशस्त्रतेची कुटील नीती हाणून आता पाय. त्यांनी सांगितलं की आपण सगळे अहिंसावादी आहोत, परंतु आमचं म्हणणं आहे बुद्धाच्या अहिंसेमध्ये आणि गांधीच्या अहिंसेमध्ये एवढा फरक आहे. तो फरक आम्हाला कळतो. एका गालात हल्ल्यावर दुसरा गाल पुढे करायचा ही आमची भूमिका नाहीये. आम्ही अराजक दृष्टिकोन घेऊन जन्माला आलेली लोक नाही. संविधानाच्या राज्याच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील असलेली, लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्नशील असणारी आम्ही लोक आहोत. पण जेव्हा जेव्हा आमच्यावर हल्ले होतील तेव्हा तेव्हा आम्ही गप्प बसणार नाही. मग जी न्यायाची लढाई लढावी लागेल ती लढाई लढण्यासाठी आम्ही तयार आहोत. म्हणून म्हणतो निशस्त्रतेची कुटील नीती हाणून आता पाडावे, समतेचे सैनिक बनूया, घ्या हाती हत्यार, घ्या हाती हत्यार. आपलं हत्यार संविधानाचं हत्यार आहे, लोकशाहीचं हत्यार आहे. आणि ह्याची भाषा जर यांना कळली नाही तर मग काय कसलं हत्यार घ्यावं लागणार आहे. फक्त आता आपल्या झेंड्याला जो दांडा आहे तो आमच्या हातात आहे, आम्ही झेंडा फडकवत आहोत. पण हा झेंडा उलटा करायला वेळ लागणार नाही जर जातीवादी मोकाट सुटले. संघर्षाला तयार हो चला, जाती अंताचा संघर्ष छेडू चला. हर भेटू द्या वरावर कातरा, हर बंधू तुझ्या फकीरावर कातरा. हर भेटू द्या वरावर कातरा, हर बंधू तुझ्या फकीरावर कातरा. हर भेटू द्या फकीरावर कातरा, हर बंधू तुझ्या फकीरावर कातरा. आम्ही एक भूमिका घेऊन उतरलेलो आहोत. मला वाटतंय की महाराष्ट्रातल्या शाहिरांनी एक भूमिका घेतली पाहिजे. ही भूमिका असेल या देशातल्या कष्टकरी जनतेच्या बाजूने बोलण्याची, दलितांच्या, अल्पसंख्याकांच्या, आदिवासींच्या, महिलांच्या प्रश्नाला हात घालत त्याच्यावर ठोस भूमिका घेण्याची, अन्यायी शासन यंत्रणेच्या विरोधात ठाम भूमिका घेण्याची. आता कोरोना आलेला आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे की झोपडपट्ट्यांमध्ये जिथं दलित वस्त्या आहेत त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतंय की काय अशी परिस्थिती आहे. गोवंडी मुंबई मधली जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये नेमका हाच प्रकार घडला. लोकांना अजूनही सुविधा दिल्या गेलेल्या नाहीत. बरीचशी लोक पॉझिटिव्ह आहेत. शासनाकडे आमचं म्हणणं आहे तुमच्या माध्यमातून, या लाईव्हच्या माध्यमातून, की तिकडे लक्ष द्यावं. अन्यथा लोक चिडतील, लोक रस्त्यावर येतील. ही परिस्थिती आपल्याला रोखायची आहे. आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम शांत पद्धतीने ऐकून घेतला. खरं तर आमची पूर्ण कबीर कलामांची टीम असते. आम्ही एकटे कार्यक्रम सहसा खूप कमी करतो, परंतु लॉकडाऊन मध्ये सगळे अडकलेले आहेत, आपापल्या घरामध्ये आहेत. काही कार्यकर्ते ग्राउंडवर काम करत आहेत. लोकांना अन्नधान्याची किट देण्यापासून जनतेला दवाखान्यात नेण्यापर्यंत या सगळ्यामध्ये प्रचंड रिस्क मध्ये लोक काम करत आहेत. प्रचंड आर्थिक क्रायसिस आहे, ओढाताण आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतःला विकायचं नाही एवढं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही जनतेच्या बाजूची, जनतेची भूमिका घेऊन उभे आहोत. एवढंच फक्त जाता जाता सांगतो की इंसान मरने के बाद कुछ नहीं बोलता, इंसान मरने के बाद कुछ नहीं बोलता, इंसान मरने के बाद कुछ नहीं सोचता, लेकिन कुछ ना सोचने से और कुछ ना बोलने से भी इंसान मर जाता है.
बोललं पाहिजे, भूमिका घेतल्या पाहिजे. त्यामुळं आपणा सर्वांना आवाहन करतो की भूमिका घ्या, संघर्षामध्ये आमच्या सोबत उभं राहा. एवढं बोलतो आणि या फेसबुक लाईव्हला इथे स्टॉप करतो. धन्यवाद. जय भीम. इन्कलाब जिंदाबाद.